समाजात चांगले चालले असेल त्याला चांगले म्हणाच. त्याचबरोबर समाजातील चुकीच्या गोष्टीवर पत्रकारांनी आसूड ओढले पाहिजेत. तसेच मुरगुड शहराबरोबरच परिसरातील प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी आपल्या लेखणीतून करावे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुरगुड शहर पत्रकार संघाच्या पत्रकार भवनला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे यांच्या हस्ते पत्रकारांच्या स्टिकर्सचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केडीसी बँकचे संचालक प्रताप माने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, नगरसेवक बजरंग सोनुले, राजू आमते, डॉक्टर सुनील चौगले, दिगंबर परीट, राजू चव्हाण, ओमकार पोददार, सर्जेराव भाट आदी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. मुरगुड शहरामध्ये नवीन आपलं कार्यालय सुरू केलं आणि या निमित्ताने त्या कार्यक्रमाला सुरू नाही परंतु त्याची आठवण ठेवून ज्याने ज्यांनी मदत केली आहे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज ह्या पत्रकार संघाने आम्हाला बोलावलं आणि आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. आमच्याबरोबर आज रणजित पाटलांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे आलेले शाहू समाजी प्रमुख राजे, कोल्हापूर जिल्हा मंत्री बँकेचे संचालक आहे सन्मान्य रणजित सूर्यवंशी, बजरंग सोनुले, राजू आमते, दिगंबर परीट, डॉक्टर विद्या, आपल्या या शहर संघाचे अध्यक्ष माधव कानकेकर, ज्योतिबा उपाध्यक्ष, संदीप सूर्यवंशी सचिव आणि सर्व आपण पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज आपण मुरगुड शहर पत्रकार संघाला भेट देण्याचा योग आज मला आलेला आहे आणि खरोखरच ग्रामीण भागामध्ये एक अतिशय चांगलं सगळ्या पत्रकारांनी मिळून या नगरपालिकेच्या या गाळ्यामध्ये एक सुसज्ज असे कार्यालय उभं केलेलं आहे आणि या निमित्ताने आम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आपण पत्रकारिता अशी करा की समाजाचे चांगले प्रश्न तो विसरून टाकाच, तो समाजामध्ये जे चुकीचं चाललं आहे त्याला सुद्धा आपले आसूड आपण ओढले पाहिजेत. परंतु आपली पत्रकारिता ही निरपेक्ष असावी ही अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि आता हे कार्यालय मिळायच्या आधी मला सांगत होतं की आम्ही स्टँडमध्ये बसवतो, स्टँडवर जमत होतो, आम्हाला बसायला जागा नव्हती. आता बसायला एक ठिकाण आपली झाल्यामुळं आता पत्रकारिता आपल्या अतिशय एक जोर येईल, बळ येईल. म्हणून आपण ते कार्यालयामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं वार्तांकन करू शकाल आणि अनेक प्रश्न चांगले या मुरगुड शहराचे या परिसरातील आपण विश्वर टाकण्यामध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि मनपूर्वक मुरगुड शहर पत्रकार संघाला शुभेच्छा देतो आणि आपल्या जागेतो जय महाराष्ट्र सुद्धा इथं त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर नगरसेवक पदाधिकारी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. या कार्यालयाच्या बांधकामाची सुरुवात करताना आम्हाला गेली 3-4 वर्ष असं होतं की ते जमत नव्हतं. मग आणि करूया असं ठरलं आणि मग करूया ठरल्याबरोबर आणि रणजित सूर्यवंशीची जर चर्चा केली आणि म्हटलं मुश्रीफ साहेबांना आम्हाला जरा भेटायचं आपण जाऊया. लगेच ते तयार झाले आणि मुश्रीफ साहेबांकडे गेलो. तिथे भेटून लगेच आम्ही समृद्ध त्यांच्याकडे भेटलो. दोघांनी आम्हाला 50,000 रुपयाची देणगी देऊन आमच्या या कार्याला पत्रकार भवन बांधायला मोठा सपोर्ट मिळाला आणि त्याच्यामुळे गती आली आणि त्यामुळं साधारणतः 4.25 लाख रुपये ह्या खर्च करून मुरगुड आणि परिसरातल्या सामाजिक राजकीय सगळ्या लोकांच्याकडून आणि सहकार्यानं ही वास्तू उभा केलेली आहे.